आजचा व्हिडिओ करण्याचं कारणच इतकं आहे की नुकतंच मला वाटतं 1-2 दिवसापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलं की वल्लभभाई पटेल जर या देशाचे पंतप्रधान झाले असते तर भारतीय जनता पार्टी आमच्या पुढे इथं पार्लमेंटमध्ये बसली सुद्धा नसती। आणि तुमचं नशीब समजा की नेहरू या देशाचे पंतप्रधान होते आणि म्हणून तुम्ही आमच्या पुढे या ठिकाणी आहात। मेरा एक कहना है कि नेहरू तो महान थे, लेकिन सरदार पटेल को प्रधानमंत्री न बनाकर हमने एक ऐतिहासिक भूल की है। सरदार पटेल ऐसे नेता थे जिसने पहली बार आरएसएस पर प्रतिबंध लगाया था। अगर सरदार पटेल जीवित होते और 10 साल तो ये लोग आज सामने दिखते भी नहीं। अशा संदर्भातलं एक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। आता माझा आजचा व्हिडिओ संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य किंवा संजय राऊत यांची भूमिका याच्या संदर्भात नाही, पण मी तुम्हाला वल्लभभाई पटेल आणि आरएसएसचं नेमकं नातं काय, वल्लभभाई पटेलांनी आरएसएस वर बंदी का घातली होती, आरएसएसची नेमकी या देशाच्या जडणघडणीमध्ये काय भूमिका याच्या संदर्भातला आजचा मी व्हिडिओ करतो। आता मी पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करून मग पुढे जातो। आरएसएस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, नाहीतर काँग्रेस असेल, कुणीही या देशाच्या विरोधी एखादी भूमिका घेतली किंवा तुमच्या माझ्या हक्कांवर जर गादा येत असेल, तुमच्या माझ्या मूलभूत स्वातंत्र्याची जर गळचेपी होत असेल तर ती निश्चितपणाने चुकीची आहे आणि अशा पक्षांवर, अशा संघटनांवर सुद्धा कायदेशीर बंदी घातली गेली पाहिजे, कारण हे संविधान विरोधी कृत्य आहे ना। त्यामुळं आता जे काँग्रेसचे कार्यकर्ते 1975च्या आणीबाणीचं समर्थन करत पुढे असं सांगतायत की बाबांनो त्यावेळची आमची आणीबाणी घोषित होती आणि आताची नरेंद्र मोदींची गेल्या 10 वर्षातली अघोषित आणीबाणी आहे, आताची नरेंद्र मोदींची अघोषित आणीबाणी हेही आम्हाला मान्य नाही। आणि काँग्रेसची जी घोषित आणीबाणी होती इंदिरा गांधींनी ज्यावेळी लागू केलेली होती, शेकडो लोकांना त्यावेळी तुरुंगामध्ये डांबण्यात आलेलं होतं, आमच्या मूलभूत स्वातंत्र्यावर बंधनं आलेली होती, कित्येक वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादलेली होती, तर तीही भूमिका निश्चितपणाने चुकीची होती। हे सुद्धा संविधान विरोधी कृत्य आहे, हे प्रांजळपणाने तुम्हाला मान्य करायला पाहिजे। आता मी मूळ विषयावर येतो। गांधींची हत्या झाली आणि गांधींची हत्या झाल्यानंतर 4 फेब्रुवारी 1948ला आरएसएस वर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेवर त्यावेळी सरकारकडून बंदी घालण्यात आली आणि त्यावेळी आपल्या देशाचे गृहमंत्री होते, लोहपुरुष म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते वल्लभभाई पटेल। आता 2 दिवस आधी त्यावेळी सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला होता आणि त्या आदेशामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं होतं की देशाच्या विरोधात विद्वेष पसरवणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यावरती इथून पुढच्या काळात बंदी घालण्यात येईल, त्या संघटना इथून पुढच्या काळात चालणार नाहीत आणि त्याला अनुसरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात येते। आणि त्याच्या पुढेच त्याच आदेशात असं म्हटलं होतं की आरएसएस कडून सातत्यानं लोकांना बंदुका देणं, बॉम्ब देणं, जाळपोळ करायला प्रवृत्त करणं, चिथावणीखोर वक्तव्य करणं अशा प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत। त्यामुळे आरएसएस इथून पुढच्या काळात ही बंद राहील, त्याच्यावरती कायदेशीर बंदी आहे। हे कशात म्हटलं, सरकारकडून जो आदेश जारी करण्यात आला होता त्या आदेशामध्ये म्हटलं होतं। पुढे काँग्रेसच्या महासमितीत काही आरएसएस कोण आहे, त्याचं मूळ काय, कुठून आलं वगैरे सगळं सांगितलं होतं। तर तो काँग्रेसचा अंतर्गत विषय, मला त्याच्या खोलात जायचं नाही। पण पुढे आरएसएसच्या संदर्भात झालं असं की गांधी हत्येसाठी हिंदू महासभा आणि आरएसएस यांना जबाबदार धरण्यात आले होतं। त्याच्यामध्ये हिंदू महासभा ही मुख्य होती। आता त्यावेळी हिंदू महासभेचे जे नेते होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्या श्यामाप्रसाद मुखर्जींना गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी पत्र पाठवून असं सांगितलं की आरएसएसच्या सातत्यानं काही चालू असलेल्या कार्यक्रमांमुळेच खरं तर गांधींची हत्या झालेली आहे, पण गांधींची हत्या झाल्यानंतर तुमच्या संघटनेवर बंदी येऊन सुद्धा आरएसएसचे कार्यक्रम थांबले नाहीत, अजूनही तुमचे कार्यक्रम असे सुसाट चालूच आहेत, ते कुठेतरी थांबले पाहिजेत, नाहीतर आम्हाला सरकारकडून कठोर भूमिका घ्यावी लागेल। हे श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं। आणि पुढे गोळवलकर जे होते आरएसएसचे सरसंघचालक, त्यांना सुद्धा वल्लभभाई पटेलांनी एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय की हिंदूंची संघटना करणं हा भाग वेगळा, पण हिंदूंची संघटना करून निशस्त्र स्त्रिया, पुरुष, मुलं यांच्यावरती हल्ला करायला त्यांना प्रवृत्त करणं हा भाग वेगळा आहे। त्यामुळं सातत्यानं तुमचे काहीतरी जे कार्यक्रम चालू आहेत की गांधी हत्या झाल्यानंतर सुद्धा 6 महिने उलटले तुमच्यावरती बंदी येऊन, तरी सुद्धा तुमचे कार्यक्रम काही थांबले नाहीत। शिवाय तुमची काँग्रेसच्या विरोधातली जी काही कठोर भूमिका आहे, कठोर तुमचा जो विरोध आहे तो सुद्धा या देशाच्या संस्कृतीला, परंपरेला साजेसा नाही वगैरे अशा आशयाचं एक पत्र वल्लभभाई पटेलांनी गोळवलकरांना लिहिलं होतं। म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की वल्लभभाई पटेलांची भूमिकाच अशी होती की आरएसएस वर बंदी यावी आणि सरकारकडून ती घातली गेली सुद्धा होती। आता पुढं एक विषय असा झाला की राज्यघटना या देशामध्ये लागू झाली आणि राज्यघटनेनंतर कुठल्या संघटनांवर किंवा कुणावर बंदी असू नये या उदात्त भूमिकेतनं आरएसएस वरची बंदी सुद्धा उठवली गेली। पण ती बंदी उठवताना
वल्लभभाई पटेल आणि RSS यांच्यामध्ये करार झाला आणि त्या करारानुसार RSSनं या देशाच्या राष्ट्रध्वजाचा म्हणजे तिरंग्याचा आणि या देशाचं जी राज्यघटना आहे त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी बांधिलकी ठेवावी अशा स्वरूपाचा एक करार झाला होता. तर तो करार जो आहे तो मूळ इंग्रजीमध्ये त्याचा मजकूर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पुरावा म्हणून सांगतो. मराठीत जो आहे तसाच आहे तो. त्या करारामध्ये असं म्हटलेलं होतं की दी RSS लीडर हॅज अंडरटेकन टू मेक दी लॉयल्टी टू दी युनियन कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट फॉर नॅशनल फ्लॅग, असा तो मूळ इंग्रजीतला मजकूर आहे. तो करारामध्ये त्या काळामध्ये आलेला होता. आता हा सगळा इतिहास झाला, म्हणजे आपल्याला माहित असावं की RSS वर बंदी घातली होती आणि ती कशा कारणाने घातली गेली होती. त्याच्यानंतर सुद्धा RSS ची भूमिका काय राहिलेली आहे, सरकारचा आदेश त्यांनी पाळला का, वल्लभभाई पटेलांच्या पत्राला त्यांनी सकारात्मक अशी दाद दिली का, हे सगळं या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल. हा सगळा इतिहास आहे. पण आता मी तुम्हाला एक सांगेन की RSSनं देश स्वतंत्र झाल्यानंतर सलग 55 वर्ष म्हणजे 2002 पर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता, 15 ऑगस्ट साजरा केला नव्हता. हा इतिहास आहे. तिरंगा त्यांनी फडकवलेला नव्हता. मग याच तिरंग्यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, कुटुंब खरं तर उद्ध्वस्त झाले, क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलं, त्यांच्याबद्दल मग या RSSची काय भूमिका आहे याच्याबद्दल एक संशय तयार होतो. 2002लाच तिरंगा का फडकवला गेला, कारण एक वर्ष आधी म्हणजे 2001ला त्यावेळी बाबा मेंढे असतील, त्याच्यानंतर रमेश कळंबे असतील आणि दिलीप चटवानी या 3 युवकांनी काय केलं होतं की RSSच्या नागपूर इथल्या रेशीमबाग इथं असलेल्या मुख्यालयामध्ये घुसत त्या ठिकाणी तिरंगा फडकावला होता. आणि लगेच 1 वर्षानंतर RSSनं त्या ठिकाणी तिरंगा फडकवला. आता त्या तिघांना अटक झाली. पुढे ती 10-12 वर्ष केस चालली होती. कोर्टाकडूनच त्यांना निर्दोष मुक्त केलेलं होतं, त्यांना सोडलेलं होतं. ती 12-13 वर्ष केस चालली खरं. पण RSSने तिरंगा का फडकवला, तर अनेकांचं म्हणणं असं आहे की आपलं पितळ भविष्यात जाऊन उघडं पडू नये की आपण तिरंग्याचा अवमान करतो किंवा तिरंग्याला मानत नाही वगैरे. माझं म्हणणं असं आहे की RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि त्या काळातली मुस्लिम लीग असेल. तुम्ही इतिहास जर वाचला तर लक्षात येईल की ब्रिटिशांनी या 2 संघटनांवर बंदीच घातली नव्हती, बाकी सगळ्यांवर बंदी घातली होती. कारण बऱ्यापैकी ब्रिटिशांना पूरक अशा भूमिका होत्या असं अनेकांचं म्हणणं आहे. मुस्लिम लीग त्यावेळची असेल, आताचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हिंदू महासभा असेल, अगदी मी तुम्हाला एक सांगतो, किती जरी OIC याचं समर्थन करत असले संविधानाचं, तरी त्यांची चिथावणीखोर वक्तव्य म्हणजे MIM असेल, ज्या संघटना जे पक्ष या देशाच्या विरोधात भूमिका घेतात, संविधानाच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्यावरती कायदेशीर बंदी घालण्यात आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सामान्यांचे हक्क हे शाबूत असायला पाहिजेत. माझं म्हणणं असं आहे, आमच्या पोटापाण्याची चर्चा तुम्ही करायला पाहिजे. युवकांच्या रोजगारीचा विषय आहे, त्याच्या संदर्भात चर्चा करायला पाहिजे. मला आज हे बोलावं लागलं याच्यासाठी की संजय राऊतांनी केलेले जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सांगणार. याचा अर्थ संजय राऊत फारच चांगली वक्तव्य करतात आणि संजय राऊत यांची सगळ्याच भूमिका योग्य आहेत असं मला म्हणायचं नाही. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की या देशाचा इतिहास आम्ही सगळ्यांनी वाचण्याची गरज आहे. आजचा जो विषय आहे, जो व्हिडिओ मी केलाय, त्या व्हिडिओबद्दल आपल्याला जर काही अधिकची माहिती असेल तर निश्चितपणाने कमेंट थ्रू मला कळवा. आणि असे सगळेच चालू घडामोडीतले राजकीय सामाजिक विषय जे त्याच्यावरती मी सातत्याने व्यक्त होत असतो. आणि ते सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुकारामांच्या अभंगांचं अभंगशतक सुद्धा या चॅनेलवरती सुरू केले. ते पाहण्यासाठी माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल YouTube चॅनेलला आपण आता सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.